मॉर्निंग मित्रांनो, तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगिंग यूट्यूब चॅनलवरती. तर लास्ट ब्लॉग म्हणजे आपला कलावंतींचा ब्लॉग, त्याला खूप असा चांगला प्रतिसाद भेटला. तर नेक्स्ट ब्लॉग पण बरं आपण एक ॲडव्हेंचरस ब्लॉग घेऊन येऊया, एकदम असा चित्तथरारक. तर मी म्हणजे माझी बरीच टाईमपासूनची इच्छा होती का जीवधन फॉर्टला जायची, ते मस्त रॅपलिंग वगैरे करायची. तर फायनली आपण आता आलेलो आहोत. आता मी जीवधनच्या बेस कॅम्पला आहे. आपण ठाण्यावरून काल रात्रीच निघालो होतो. तर बस चालू आली ठाण्यावरून काल रात्रीच निघालो. आता वाजलेत 5-5:30 वाजले. तर आपण इथं पोहोचलो, थोडंसं फ्रेश वगैरे झालो. तर आता पटकन नाश्ता करतो आणि मी तुम्हाला पुढे भेटतो. नाश्ता वगैरे करून आपण आता जीवधन फॉर्टच्या एकदम पायथ्याशी आलेले. समोरच आपल्या जीवधन फॉर्ट आहे आणि हा छोटा जो आहे तो वानरलिंगी पिनाकल आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. आणि या साईडला आता सनराईज होणार आहे. तर लवकरात लवकर आपण वरती जाऊया, कारण की जो सनराईजचा व्ह्यू आहे तो वरतून आपण कॅप्चर करू. बघूया तसं पोहोचतो का. जवळपास 1 ते 1.5 तास लागतो ह्या ट्रेकला. आपली ट्रेक आता 6:15 वाजलेत आणि 6:15 वाजता आपली ट्रेक चालू झालेली आहे. आपल्यासोबत जवळपास 30 जण आहेत, सर्व रँडम आहेत, पण आपल्या ओळखीचं नाही नेहमीप्रमाणे. पण बघूया, आपण त्यांची पण चांगली फ्रेंडशिप वगैरे करूया. अराउंड 1 से 1.5 घंटे का ट्रैक है, तो जाते समय सब साथ में चलेंगे. सब अपने दोस्ती ऐसे समझ के ले चलो सबको. सो मैं लीड करूंगा, ये टेल पे रहेगी. मेरे आगे कोई भी नहीं जाएगा, इसके पीछे कोई भी नहीं छूटेगा. सो फ्रॉम दिस पॉइंट टोबैको, अल्कोहल, सिगरेट्स कुछ भी जो होगा बैग में अभी बस में छोड़ दो. अगर इनके साथ नहीं भी कर रहे, बैग में मिले, कहाँ पे दिखे, तो आपकी जिम्मेदारी कि आप घर कैसे जाओगे, उसके आगे क्या करना है वो आपका कॉल, हम छोड़ देंगे आपको. इथून आता आपण हार्नेस वगैरे पिक केलेले आहेत, त्यांनी सेफ्टी हेल्मेट पण आपल्याला दिलेलं आहे. तर आता आपली फायनल ट्रेक चालू झालेली आहे. तर एक शिवाजी महाराजांची घोषणा देऊनच निघूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. तर असं मस्त आता सुरुवात झालेली आहे आपली. आणि समोरच आपले आहे वानरलिंगी पिनाकल आणि जीवधन फॉर्ट. तर जास्त न वेळ घालवता आपण आता निघूया. ह्या ट्रेकचं बेस्ट पार्ट म्हणजे जी व्ही-शेप व्हॅली दिसते, त्यातून आपण झिपलाईन आणि रॅपलिंग करणार आहोत. ते बऱ्याच टाईमपासून माझी इच्छा होती, म्हणजे एक बकेट लिस्टमधला एक पार्ट तुम्ही बोलू शकता. तर आज मी इथे आलेलो, मला खूप असं मस्त वाटतंय, कारण की जेव्हापासून रात्री आपण बसमध्ये बसलोय तेव्हापासून असं वाटत होतं कधी आपण जाऊ तिथे, मध्ये असू आपण त्या व्हॅलीच्या, तर तिथे कसं वाटेल. तर बघूया आता. मिनट का ट्रैक बाकी है. जाते टाइम हम यहाँ से घूम के इस फोर्ट के ऊपर से वहां तक जाएंगे वानरलिंगी. जैसे आप क्रॉस करोगे उधर से आप नीचे आओगे राइट, तो उधर से इधर तक आने का ये जो पॉइंट है इसको एंड पॉइंट बोलते हैं हम. जब वहां से आप उतरोगे नीचे तो इसी वॉल के बिसाइड्स फ्रॉम दिस वॉल एक रास्ता है, यहाँ पे आता है. इन केस कभी कभी क्या होता है, आप में से आधे लोग नीचे आते हो, लेकिन हम लीडर को अलाउड नहीं होता कि नीचे आने के लिए तब तक. तो हम ऊपर से आपको कॉल देते कि आप एंड पॉइंट तक आ जाओ. तो आपको बस करना है कि ग्रुप जो है हमारा, उनको सबको लेके इसी वॉल से बिसाइड से मतलब यहाँ तक आना है. यहाँ पे यू टर्न का एरो दिख रहा है, बस ये ध्यान में रखो. यहाँ से फिर से नीचे आने के लिए ये सेम रूट है, बस ये और ये अलग दो. ऊपर जाने के लिए यहाँ से, नीचे आने के लिए यहाँ से. जी चढाई ती संपल्यानंतर आता रोपचं पॅच येणार आहे, म्हणजे आपण तिथून रोपने जावं लागणार आहे थोडंसं. इथून तर जास्तच
आता ज्या आपण रूटने आलो तो रूट तुम्ही बघितलाच असेल, एकदम असा स्टीफ होता. हा स्टीफ वर्ड एकदम माझ्याकडून रिपीट होतंय, पण ॲक्च्युली हा स्टीफ आहे, त्यामुळे डिस्टन्स या किल्ल्याचं कमी आहे, कारण की अशी एकदम 70 to 60 डिग्री असेल हा स्टीफ. तर आता आपल्या मागे तुम्ही बघू शकता हा रोपचा आहे, त्याला आपल्याला क्लाइंब करून जायचं आहे. तर आता करूया, कारण एकाच ह्या आपल्याला ट्रेकमध्ये भरपूर काय असं अनुभव भेटत. क्लाइम्बिंग, अशी ट्रेकिंग, परत रॅपलिंग, झिपलाईन वगैरे सर्व एकाच ब्लॉगमध्ये आपल्याला अनुभव भेटणार. तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आणि ह्या ब्लॉगमध्ये ना आपल्याला असं बोलायला कमी भेटेल, कारण की दम लागते भरपूर चढण असल्यामुळे. मग काय ना, वरती एकदम असं सपाटी आहे, तर आपण वरती जे काय बोलायचं ते बोलू. आणि पुढे माझा विचार चाललाय का सॉन्ग बोलावा आहे का. परत लास्ट ब्लॉग मध्ये आपण बोललो ते सर्वांना खूप आवडलं, तर परत एकदा एखादं सॉन्ग आपण बोलूया, ट्राय करूया, बघूया कुठला सॉन्ग बोलतो ना काय ते तुम्ही पुढे बघा. तर आता आपण इथून निघूया. ही चढण बघू शकता तुम्ही, त्यामुळे इथे रोप लावलेली, ते दादा एकदम चढवायला मदत वगैरे करतात. दरवाजावरून आलेलो आहोत. आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे आपले खूप उपकार आहेत, ते आपण शब्दात नाही बोलू शकत, आणि त्याची परतफेडी कधी आपण करू नाही शकत. तर लास्ट टाइम मी गाणी बोललेलो, तर सर्वांना तुम्हाला तो खूप आवडलेला. तर ह्या टायमिंगला पण बरं काय ते चालू करूया सॉन्ग. तर त्याआधी मी शूज काढतो. तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवाळीन जीव माझ सावले विठाई विठ्ठला. माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. थँक्यू. जसं आपण किल्ल्याच्या दरवाज्यातून वरती येतो तसे ह्या पायऱ्या दिसतात, आणि तिथून असं आम्ही फिरून असं इकडून आलो. तर आता वरती जाऊया. आणि खाली आपण सॉन्ग बोललो, तर सर्वांना ते आवडलं. लास्ट टाइम सॉन्ग आपण बोललो तो फर्स्ट टाइम होता, आणि आता सेकंड टाइम. तर त्या व्हिडिओला मस्त सर्वांचे कमेंट आलते, मस्त बोलतोय असं वगैरे. तर मग आता पण इच्छा झाली बोलायची, तर बोललो. कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही. आणि आता ऊन आलेलं आहे, तर उन्हाचा तडाखा असं जरा डोक्याला लागतंय. आपल्यासोबत दादा आहे कंटिन्यू, आणि ऊन त्यामुळे लवकर निघलेलो. आणि आता डायरेक्ट आपण पठारीवर आलेलो आहोत. आता इथून परत जेवढं आलो ना तिथून ते तेवढंच जायचं त्या साईडला. तर बघूया आता किती टाइम लागते इथून. थोडंसं आता मागे तिथं थांबलेलो, सनस्क्रीन रिअप्लाय केली, कारण की ऊन भरपूर आहे. लास्ट टाइमच्या ट्रेकला घरी गेलो तर अख्खी तोंड खाली पडलेली. तर आपण आपल्या जो मंजिल बोलू शकता, ध्येय बोलू शकता, त्याचे तर पोचलेलो आहोत. आणि इथून आता तुम्हाला पुढचं मी व्ह्यू दाखवतो. खूप अशी एक्साइटमेंट आहे माझी, असं कधी करतोय आणि कधी असं क्लाइम्बिंग करून खाली जातोय. तर बघूया कसा एक्सपिरियन्स असणार आहे आपला.
तर हे सर्व आपल्याच ग्रुप मधले आहेत आणि हे पण आपलाच ओव्हरऑल सर्व पूर्ण आपलाच ग्रुप आहे. सर्व मस्त आहे, बोलायला वगैरे सर्व एकमेकांना असं समजून घेतात आणि टॅग नक्की करणार. आणि रात्री आम्ही खूप मजा केली असं नाचलो पण थोडाफार. एनर्जी गेली, आता काय करायचं काय बोलायचं तेव्हा असं आपोआप येते. आता फोन आला समोरून समजत नाहीये काही. गाण्यांच्या भेंड्या गेलो ताईंचा तेव्हा आवाज खूप होता, पण आता त्यांची एनर्जी पूर्ण डाऊन झालेली आहे. झोप पण नसेल, झोपल्या पण नाही. सॉन्ग आणि आवाज खूप सुंदर होता. रेकॉर्ड पण केला आणि मला खूप आवडलं सॉन्ग. थँक्यू. जीवदम फोर्ट, ये जो एक्टिविटी कर रहे हैं नॉर्मल ट्रैक नहीं है, ये टेक्निकल एक्टिविटी है. तो आप गड़बड़ मत करो, क्योंकि क्या है जब आप गड़बड़ करोगे उधर कुछ हुआ तो किसी की जान भी जा सकती है. ठीक है, सबका नंबर आ जाएगा. ठीक है, सबको अभी जो आईडी दिया है उसी हिसाब से आपका सबका नंबर आने वाला है. आपको बताएंगे वो इंस्ट्रक्टर आपको फॉलो करना है. ओके, यहाँ पे मैं हूँ और वहाँ पे जो लीडर है वो आपको बताएंगे रैपलिंग कैसे करना है. इथं बसून जवळपास अर्धा पाऊण तास झाला आणि सर्वांना मी जाताना येताना बघतोय. म्हणजे ही रोप आहे, तिथून सर्व असे जातात, तिथून खाली उतरतात. तर अर्धे एन्जॉय करत जातात, अर्धे थोडेसे घाबरत जातात. पण माझी त्यांना बघून एक्साइटमेंट आणखी वाढतंय, कारण की ह्या बकेट लिस्ट मधला माझा पार्ट होता. हे करायचं होतं ज्या म्हणजे लहानपणी नाही बोलू शकत, पण ज्या आधीपासूनची इच्छा होती माझी हे करायची, ते आता मी करतोय. तर खरंच मस्तच वाटतंय. आणि त्यांना बघू शकता तुम्ही, सोपं काम नाही आहे तसं आहे. थोडंसं घाबरणार तर आहात, पण नाही म्हणजे मला तरी नाही वाटत एवढी का भीती. असं वाटतंय जाईन मस्त मजा करीन. तर तुम्हाला बघायला भेटेलच कसं काय ते. तर फायनली आपला नंबर आलेला आहे आणि जायला मी खूप एक्सायटेड आहे. थोडीशी अशी भीती वाटत होती घरून, म्हणजे कसं असेल नक्की, पण इथे येऊन एवढं काहीच वाटत नाही. एकदम असं मजा येणार आहे. तर ती मजा तुम्हाला मी पुढे दाखवतो. Tambah baंधू द्या, लईच एक्साइटेड तुम्ही राव. कधी वाटते का? बिलकुल नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम नमो पार्वती पते, हर हर महादेव.
खरंच मित्रांनो लाईफ टाइम एक्सपिरियन्स होता. लाईफ मध्ये एकदा तरी आपल्याला अनुभवायला पाहिजे. हे दादा पण करून आले मगाशी. तर कसं वाटलं त्यांना? मजा आली. Once in a lifetime experience by everyone should try once in a lifetime. येस. आता मी जिथे बसले तो आपल्या महाराष्ट्रातील सेकंड हायेस्ट पिनॅकल आहे. त्याची जवळपास 480 फूट उंची आहे. तर इथून तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. हे बघा. जास्त पुढे कॅमेरा नेत नाही कारण की हाताला काही बांधले वगैरे नाही कॅमेरा. फक्त आपण हार्नेस लावले म्हणून तर कॉन्फिडेंटली बसलोय. पण खरंच खूप मजा आली येताना. ह्या दादांच्या डेअरिंगला खरंच सॅल्यूट आहे. एवढं पाय वर राहू दे, पाय राहू दे, पहिली बॉडी खाली नाही, पाय राहू दे. भले त्याने हार्नेस लावले असतील पण अशा जागेवर असं उभं राहणं काही खाऊचं काम नाही. सांगितलं तुला नक्कीच जिगरच लागतो. पाय धडकून नाही. आता आपली खाली जायची बारी आलेली. तर मगाची एक्सिडेंट होती पण आता तुम्ही माझ्या हावावरून समजू शकता काय आहे. कारण की इथून खाली पूर्ण असं दिसतंय दरी. सो थोडस होतंय तुम्हाला. आपण एक जाऊ प्रॉपर हार्नेस वगैरे लावले. एक जाऊ आणि येऊ. एवढा मोठा पिनॅकल जवळपास महाराष्ट्रातला जसं की मी तुम्हाला सांगितलं सेकंड हायेस्ट 480 फूट उंचीचा आपण क्लाइंब केलेला आहे आणि खाली आलोय. इथे आता मस्त लिंबू सरबत काकाने बनवलाय तो थोडा पिऊन घेऊ. आणि तिकडे आपले दादा आहेत. कसं वाटलं उतरताना? एकदम मस्त. एकदम मस्त. तर जेवढी झिपलाईनला आपल्याला मजा आली तेवढीच आपल्याला पॅराग्लाइड काय बोलतात क्लाइम्बिंग रॅपलिंगला पण तेवढीच मजा आली. आणि आता थोडंसं लिंबू सरबत वगैरे पिऊया कारण की ऊन भरपूर आहे. वाजले तर 11:15 पण ऊन एवढं आहे का खूपच आहे. तर आता काय नाही झालेलं आहे आपली ट्रेक ओव्हरऑल जे होतं मेन ते तर झालेलं. आता फक्त आपल्याला खाली उतरायचं आहे. हे बघा या ताई पण मगाशी जेवरती होत्या आलेत खाली. या बिंदास्त बघू नका खाली. आल्या हे बघा इथून पण खाली पूर्ण तरी आणि वरतून येताना एवढा थरारक वाटतं. वर उठा की. अरे नाही काय इतक्यात हार मानली नाही हार मानली. उभे राहा ना. 3 वेळा सरकलं आवाज आला मला. नाही घाबरायचं काय ते. कभी उतर कभी हो रहा है नहीं हो रहा. खाली बघ. अरे सिरियसली खाली बघते दिसतच नाही काय. जेव्हा खाली उतरत होतो ना मी तेव्हा असं मनात एक प्रश्न येत होते की म्हणजे कशासाठी हे सर्व. तर असं नंतर स्वतःलाच मी समजवलं का स्वतःलाच एक्सपिरियन्स करायचं होतं आपल्याला. तर काय नाही मस्त आलो खाली. एकदम अर्ध्यात आलो तेव्हा जाम भरपूर भीती वाटली म्हणजे एकदम टॉपपासून त्या अर्ध्यात. नंतर खाली येता पूर्ण मी सोडतच आलो फास्ट थोडंसं. तर ड्रोन शॉटमध्ये तुम्ही बघितलं असेल थोडंफार त्याने काय पूर्ण नाही घेतला थोडाच घेतलाय. बरं ठीक आहे तेवढाच चला. तर आता इथे बसलेलो. इथून पण व्ह्यू मस्त आहे. ही वानरलिंगी पिनॅकल आहे. वानरलिंगी पिनॅकल खरंच एक नंबर ॲडव्हेंचर एक्सपिरियन्स होता. तर आता आपण त्या साईडला जाऊया गप आणि तिकडं जाऊन सावलीत बसू. इथं ऊन लहान आहे आणि आता थोड्या वेळात आपल्याला जेवायला पण जायचं. इथं जाऊन बसूया आपण. तर परतीचा प्रवास आपला चालू झालेला आहे. मगापासून आपण तिथे वानरलिंगी पिनॅकलच्या खाली सर्वांची वाट बघत होतो. नंतर आपल्या बॅचची म्हणजे मुंबई पुण्या बॅचची सर्वजण आली. तर आता निघतोय आणि खाली जाऊन आता फक्त आपल्याला लंच करायचं आहे आणि घरी निघायचं आहे. तर थोडंसं दम लागला येतं ना. हा एक्सपिरियन्स म्हणजे असा होता मस्त होता. मी कधी असं एक्सपेक्ट पण नव्हतं केलं आणि इमॅजिन पण नव्हतं केलं का मी असं झिपलाईन परत पॅरासेलिंग वगैरे हे सर्व करीन. पण मी केलं आहे. तर खूप असं भारी वाटतंय. आणि सर्व आता हसते येतात. इथं थांबायला सांगितलं आता सर्वांना कारण की मेन जी कोण गाईड टोरस आपली होती तो गाईड
ती मागे थांबलेली, ती याची वाट बघतात आणि आता इथून मग खाली जाऊन जेवायचं मस्त. सर्वांशी गप्पा वगैरे मारत आपण खाली उतरलो आणि आपल्याला उतरायला जवळजवळ 1:30 वाजला. आपण ॲक्च्युली चालू केलं तर सकाळी 6:30 वाजता. सो मला तर वाटतं 7 तास लागले आपल्याला उतरायला आणि त्यात पण आपण 1-1.5 तास तर तिथं आपण आराम करण्यात घालवले. आराम म्हणजे सर्व येण्याची वाट बघण्याचा टाईम गेला आपला. लवकर हे सर्व करून काय फायदा नाही झालं, म्हणजे रॅपलिंग वगैरे थांबला. पण जाऊ दे, असं आपल्या आराम पण भेटला. आणि आता काय नाही, फक्त आता इथून बसमध्ये बसायचं आपल्याला आणि 3 किलोमीटर पुढे तिकडं आपलं जेवण आहे. त्यात लंच वगैरे करून फ्रेश होऊन आपण डायरेक्ट घरी निघणार आहोत. मेन गोष्ट आपण ज्यासाठी आलतो, झिपलाईन आणि काय ते अरे काय नसते विसरते मी ते, झिपलाईन आणि रॅपलिंग तर वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स होता माझ्या लाईफमधला. हा थोडंसं ते भीतीदायक वाटतंय पण ठीक होतं, मी केलं ते. मला खरंच खूप असं भारी वाटतंय मलाच. आणि सॉन्ग पण बोललो होते. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. ते काय आपण सांगू नाही शकत आणि कोणाला आवडतं कोणाला नाही. तर माझ्या पद्धतीने मी ट्राय केला बोलायचा परत एकदा. लास्ट टाइम तुम्ही बोललेलो मस्त, त्याला प्रतिसाद भेटला. मी परत एकदा सांगतोय. तर खरंच तुमच्या कमेंट्स वगैरे वाचून खरंच खूप मस्त वाटलं. तर मी परत एकदा बोललो सॉन्ग, तर तेही तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. आणि आता काय नाही, बस आता निघतो या सर्व मेमरीज घेऊन. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. ओम नमो पार्वती पते, हर हर महादेव. आता खाली बघ, खाली बघ.